सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांना जननायक पुरस्कार जाहीर झाला असल्यामुळे सोलापुरातील 2022 चे एकमेव मानकरी असल्यामुळे छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उघडे यांच्या हस्ते जननायक विश्वभूषण कांबळे यांचा सत्कार करण्यात आला। संभव फाउंडेशनचे प्रमुख आतिश शिरसाट त्याचप्रमाणे अनुराग सूतकर यांच्या हस्ते बुद्ध आणि त्यांचा धम्म असे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। आपल्या सामाजिक कार्यानुसार संपूर्ण शहरभरात वंचितांच्या शोषितांच्या हाकेला धावून जाणारं असं व्यक्तिमत्व म्हणजेच विश्वभूषण भैया कांबळे यांना परवाच एक पुरस्कार जाहीर झाला आणि त्या पुरस्कारातून त्यांना जननायक असे संबोधले गेले। नक्कीच बाबासाहेबांच्या सामाजिक विचारांची मूर्तमेढ तळागाळापर्यंत पोहोचून आपलं सामाजिक कार्यातून वेगवेगळा ठसा उमटवणारे अशा भैयांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि मी माझे मोठे बंधू आदरणीय संभव फाउंडेशनचे सदस्य आतिश यांना त्यांनी विश्वभूषण भैयांना शुभेच्छा द्या। महाराष्ट्र स्तरावर विश्वभैयांची दखल केली आणि मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्काराचा कार्यक्रम जाहीर झाला। विश्वभैयांना जननायक ही पदवी सुपूर्द करण्यात आली। खरंच त्यांचं काम वापरण्याजोगं आहे। जे त्या वंचित शोषणांचा आवाज म्हणून ते उठतात त्यामुळे खरंच आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या कार्याचं खूप नक्की आतिश भैया त्यानंतर बापू वालेराव त्यांनी विश्वभूषण भैया यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्या। विश्वभूषण भैया कांबळे यांना जननायक हे पदवी बहाल केल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्रामध्ये संस्थाच्या संस्थेमार्फत त्यांना जो पदवी बहाल केली त्याबद्दल त्यांचं देवाबाई उघडे यांच्या त्यानंतर मी छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय देवा उघडे की माहीतने विश्वभूषण भैया यांना त्यांच्या कांबळे यांना जो जननायक पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। त्यांच्या कार्याचं कौतुक आज राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ही आपल्याला गौरवाची गोष्ट आहे। असंच विश्वभूषणाने सामाजिक पातळीवर जपत बाबासाहेबांचं चळवळीचं काम करत राहावे हेच त्यांना आजच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। यानंतर मी देवाबाई यांना विनंती करतो की त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ विश्वभूषण भैया यांना सुपूर्द करावा। ये मामा हो बोलूया बापू मग असं पसरा यावेळी विश्वरत्न कांबळे, आनंदी हिप्परगे, बुद्धभूषण कांबळे, जीवन चंदनशिव, विनायक नागटिळक आदी कार्यकर्ते उपस्थित होते।